नहीं रहना तुझा बन अपने ही रंग धीमे धीमे रंग में मुझे रंग में मुझको रंग दे। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याबरोबरच आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकतो अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बीटमार्क प्रीसेट सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायची, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर ते मटेरियलमधील इमेज प्रॉपर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत। आता मी ह्या इमेज आहेत ते डेमोसाठी इथं यूज करतो। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर तर फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशा प्रकारे बघू शकता इमेज लेअरला प्रॉपर असं आपल्याला सेट करायचं आहे। सेट केल्याबरोबर ज्या खाली तुम्हाला इथं 2 लेअर दिसून येतात त्या दोन्हीही लेअर लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायच्यात। म्हणजे प्रॉपर असं याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला इमेजवरती दिसून येणार आहे, बघू शकता। आता पहिल्या ॲनिमेशन इथं क्रिएट झाल्यानंतर 6.27 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथून पुढे तुम्हाला इथं अशा प्रकारचे 6 ग्रुप दिसतील। तर या ग्रुपमध्ये इमेज ॲड करण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन एक बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी बॅकग्राऊंडला इमेज ॲड करतोय आणि त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून तोच इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून तो फुल स्क्रीन करून घेतोय। फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटी क्लिक करून याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती 20% करून घ्यायची आहे। 20% करून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर बघू शकता ग्रुप 1वर यायचं आहे। ग्रुप 1वर आल्यानंतर परत एकदा खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर एक इमेज इथं कोणताही ॲड करून तो आपल्याला प्रॉपर अशा प्रकारे बघू शकता 4 नंबरला घेऊन यायचा आहे। 4 नंबरला घेऊन आल्यानंतर बघू शकता या शेपमध्ये प्रॉपर असं आपल्याला सेट करायचं कमी जास्त करून। तर सेट झाल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला एक इमेज काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। बघू शकता ॲड करून घेतल्यानंतर या शेपमध्ये प्रॉपर असं सेट करायचं। सेट झाल्यानंतर बघू शकता याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे मी शेवटपर्यंत या प्रत्येक लेअरमध्ये इमेज ॲड करून घेतोय। तुम्ही हे अशाच प्रकारे काय करायचं आहे, इमेज आहे तो प्रॉपर ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे 4 नंबरला घेऊन याची जी लेंथ आहे ती कमी करून बॅक निघून यायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला 4 नंबर, त्यानंतर बघू शकता 5 नंबरला अशाच प्रकारे आणि 6 नंबर या 6 लेअरला आपल्याला अशाच प्रकारे काय करायचं आहे, सेट करायचं आहे। अशा प्रकारे 5 नंबरला बघू शकताय 5 नंबरला आपण प्रॉपर इमेज केलेली आहे। इमेज केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती बरोबर सेट करायची आहे। सेट केल्यानंतर शेवट आपल्याला काय करायचं, अशाच प्रकारे शेवट हे आपल्याला एक इमेज ॲड करून बघू शकता प्रॉपर अशी लेंथ वाढवून 4 नंबरला घ्यायचा आहे। 4 नंबरला घेतल्यानंतर प्रॉपर अशी या शेपमध्ये ॲड केल्यानंतर आपला इमेज लेअर प्रॉपर ॲड झालेला आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येत आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की स्टार्टिंगला येऊन या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथपासून सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे। तर एक इमेजमध्ये सोडून 2.4ला एकदा पेस्ट करायचं आहे। त्यानंतर 4.2ला एकदा पेस्ट करायचं आहे। 6 सेकंदाच्या बीटमार्कला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे शेवट इथं। त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून 2nd नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला 2nd नंबर म्हणजे 1.5 सेकंदाच्या बीटमार्कपासून चालू करून 3.3 त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे 5 सेकंद
आणि त्यानंतर बघू शकता झालं. इथं आपलं झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.